मित्रांनो नमस्कार, चॅनलवर तुमचं स्वागत आहे. ही आहे ड्रमच्या साहाय्यानं बायोचार बनवायची रिटॉर्ट पद्धत. म्हणजे इथं काय केलं जातं तर निघणारा गॅस आपण परत ज्वलनासाठी वापरतो, त्याच्यामुळे आपल्याला इंधन कमी लागतं. आणि ह्या पद्धतीनं तयार केलेला बायोचार हा क्वालिटीमध्ये जबरदस्त असतो. ही आता जी ज्योत दिसते ती बाहेर पडणारा गॅस होता आणि तोच बाहेर पडणारा गॅस बंद झाला की थोड्या वेळानं आपण ते सगळीकडे जिथून हवा जाते ते सगळं बंद करून ठेवायचं आणि त्याला थंड होऊ द्यायचा. थंड झाल्यानंतर मग आपण याला ओपन करू शकतो. लगेच जर ओपन केलं तर ते लगेच पेट घेऊ शकतं, तापलेलं असतं अशा अवस्थेत. त्याच्यामुळे त्याला थंड होऊ द्या. आणि हा आपलं फायनली तयार झाला. मागच्या वेळेच्या ज्या चुका झाल्या होत्या त्या आपण सुधारून इथं आपल्याला फायनली बायोचार चांगल्या क्वालिटीचा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता ह्या लहान फांद्याचं पण चांगलं बायोचारमध्ये रूपांतर झालं आहे. आणि त्याच्या खालच्या थरात आपण जरा थोड्या जाड फांद्या वापरल्या होत्या, ते आपण थोडंसं खाली शोधून तर ते बायोचार त्याचं झालं आहे की नाही ते पण बघूया. कारण हे खालच्या वरच्या फांद्याचं तर चांगलं क्लिअर झालेलं आहे. ही रिटॉर्ट पद्धतीमध्ये काय होतं तर सगळ्यात जास्त चांगल्या क्वालिटीचं सच्छिद्रता, म्हणजे जे आपलं बायोचार आहे तो जास्तीत जास्त सच्छिद्र तयार होतो. कारण याच्यातनं जो तापल्यानंतर इथं डायरेक्ट उष्णता मिळते, आग लागली जात नाही डायरेक्ट. तरी उष्णतेनं तापल्यानंतर त्याच्यातला गॅस असतो का नाही तो बाहेर फेकला जातो आणि बाहेर फेकलेल्या गॅसमुळं ते बायोचार आतून सच्छिद्र होतो. आता आपण ह्या सच्छिद्राचा फायदा आपण तुम्हाला सांगितलेलाच आहे अगोदर. ह्या बायोचार बनवायची ही पद्धत सगळ्या स्टँडर्ड मानली जाते. ह्या पद्धतीनं तुम्ही करून बघा, चांगल्या क्वालिटीचा बायोचार तयार होतो. आपली जी काही रिपीट पद्धत आहे ती पण चांगलीच आहे, ती कमी खर्चिक आहे. ह्याला थोडासा खर्च येतो, पण तयार होणारा बायोचार ही एक नंबर क्वालिटीचा राहतो आहे. तुम्ही आता बघा की हे मी तुम्हाला एवढी मोठी फांदीसुद्धा मोडून दाखवतो. ते मोडल्यानंतर बघा त्यात सच्छिद्रपणा किती दिसतो आहे. आता हे कॅमेरा जरा तेवढं व्यवस्थित दिसत नाही. हा फायनली प्रॉडक्ट आहे. मोठ्या फांद्यासुद्धा त्याच्यामध्ये नुसत्या उष्णतेनं त्याचं बायोचारमध्ये रूपांतर झालं. ही पद्धत नक्कीच वापरा. आपल्याला ज्या चुका झाल्या त्या टाळून आपण फायनली बनवलेलंच आहे. त्याच्यामुळं चुका झाल्या तरी हारून जाऊ नका, प्रयत्न करत राहा, नक्कीच यश मिळेल. धन्यवाद.